नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि त्याचबरोबर अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या मालिकेच्या तिसऱ्या भागामध्येही आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले 2 दिवस दररोज सकाळी 6:30 वाजता अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या मालिकेतले काही व्हिडिओ मी बाजार गप्पा या आपल्या मालिकेच्या अंतर्गत सादर करतोय आणि त्याचाच आजच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत करत असताना आजच्या अर्थसंकल्पाकडे किंवा आता 1 फेब्रुवारी 2026 रोजी माननीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी आपल्या देशाच्या संसदेला सादर केलेला अर्थसंकल्प या निमित्तानं बोलत असताना अनेक वेगवेगळ्या गोष्टी जाणवल्या. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे एकंदरीतच या अर्थसंकल्पाचा विचार करत असताना बऱ्याच वर्षानंतर असं झालं की यातल्या मुद्द्यांपुरेशी ही चर्चा मर्यादित राहिली. हे एका समंजसपणाचं लक्षण आहे. अन्यथा याच्या आजूबाजूच्या पेरिफेरलवरच्या गोष्टींची चर्चा ही याच्या आधी अनेकदा झाली आहे. साधं उदाहरण घ्या ना की 1 फेब्रुवारी 2026 रोजी माननीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी संसदेला सादर केलेला अर्थसंकल्प हा त्यांचा सलग 9वा अर्थसंकल्प आहे. आपल्या देशाचा अर्थमंत्री म्हणून आजपर्यंत सगळ्यात जास्त अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मोरारजी देसाईंकडे जातो. त्यांनी 10 अर्थसंकल्प सादर केले आहेत. पण लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की मोरारजी देसाईंनी सादर केलेले 10 अर्थसंकल्प हे सलग नाहीत. याच्या विरुद्ध निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केलेले 9 अर्थसंकल्प हे सलग आहेत. निर्मलाजी सीतारामन यांच्या आधी 9 अर्थसंकल्प सादर करणारे पी चिदंबरम हेही अर्थमंत्री आहेत. पण पुन्हा पी चिदंबरम यांनी आपल्या देशाचे अर्थमंत्री म्हणून सादर केलेले 9 अर्थसंकल्प हे सलग नाहीयेत. म्हणजे याचाच अर्थ असा की अर्थमंत्री म्हणून सलग कारकीर्द असणारी निर्मलाजी सीतारामन या मोरारजी देसाई किंवा पी चिदंबरम यांच्या कालखंडापेक्षा जास्त काळ सलग, जास्त काळ हाही शब्द महत्वाचा, सलग हाही शब्द महत्वाचा अशा अर्थमंत्री आहेत. या मुद्द्याची पुरेशी चर्चा झालेली नाही. अर्थमंत्री सलग असणं याचा अर्थ ती व्यक्ती म्हणून तिथे अनुभवी आहे. दुसरं, सरकारला अपेक्षित असलेली अर्थमंत्री म्हणून कामगिरी त्या करत आहेत. तिसरी गोष्ट, एकच अर्थमंत्री राहणं याचा अर्थ सरकारी बहुतांश प्रमाणात ते आहे. म्हणजे केंद्र सरकारमध्ये ही एक स्थैर्य आहे आणि त्या स्थैर्यातनं सातत्य आहे आणि सातत्यातनं अर्थविचार आहे असा संकेत या 9 सलग अर्थसंकल्पातनं मिळतो. पण या मुद्द्याची पुरेशी चर्चा प्रसार माध्यमांमध्ये झाली नाही. मग ती प्रिंट मीडिया असू दे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे, सोशल मीडिया असू दे. आणि यामुळे लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की मीडियाचं स्वरूप काहीही असू दे, परंतु न्यूज मिळण्यापेक्षा व्ह्यूज जास्त असतात. हे गणित आहे का? म्हणजे बातमीपेक्षा त्या माध्यमाचं मत हे आपल्यावर थोपवलं जातं का? हाही मुद्दा अर्थसंकल्पाच्या निमित्तानं घ्यावा असं मला वाटतं. अशाच जर अर्थसंकल्प बाह्य पण अर्थसंकल्पाशी संबंधित असा विचार करायचा झाला तर अर्थसंकल्प 2026 विषयी बोलत असताना जाणवणारी दुसरी गोष्ट अशी आहे की याच्या आधीच्या अनेक वर्षात अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करताना निर्मलाजी सीतारामन यांनी नेसलेल्या साडीचीही चर्चा आपल्या देशामध्ये झाली. यंदा अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नाही, ही गोष्ट नक्की. असाच विचार पुढे नेत असताना जाणवलेली तिसरी गोष्ट अशी आहे की यंदाचं अर्थमंत्र्यांचं भाषण हे सुमारे 1.25 तास चाललं. ते 31 छापील पानांचं आहे. त्याच्यामध्ये 178 परिच्छेद आहेत. असं असू नये, हे अर्थसंकल्पीय भाषण सादर करताना कोणत्याही प्रकारची शेरोशायरी ना तामिळ ना हिंदी ही अर्थमंत्र्यांनी केली. त्यामुळे अर्थसंकल्पाकडे, अर्थकारणाकडे गांभीर्यानं आणि कोणत्याही प्रकारची मनोरंजक मूल्य न जोडता बघितलं जातं असा संकेत दिला गेला का? याचं उत्तर होकारार्थी असेल तर तुमच्या माझ्यासारख्या नागरिकांच्या मॅच्युरिटीचं ते लक्षण आहे. नसेल तर मग आता त्यांचं अर्थसंकल्पीय भाषण ड्राफ्ट करणारा माणूस बदलला का असाही विचार करता येईल. कारण अर्थसंकल्प ही एक सामूहिक प्रक्रिया आहे. साहजिक पदसिद्ध अधिकार
म्हणून केंद्रीय अर्थमंत्री किंवा संबंधित अर्थमंत्री तो अर्थसंकल्प सादर करतात. पण ती एकट्या दुकट्याची प्रक्रिया नसते. त्याच्यामध्ये पंतप्रधान आणि इतर महत्वाचे मंत्री यांचाही सहभाग असतो. यात धोरणाच्या इतकाच व्यवहार्यतेचा आणि त्याच्या अंमलबजावणीचा संबंध असतो. त्याच बरोबरीनं सरकार किंवा राजकीय पक्ष यांच्या बरोबरीनं सनदी अधिकारी आणि एकंदरीतच सरकारी यंत्रणा याचाही समावेश असतो. अशा दृष्टिकोनातनं विचार करत असताना पुरेशा अनेक प्रातिनिधिकत्वाचं प्रतिबिंब असा हा अर्थसंकल्प आहे का याचा विचार करावा लागतो. आणि असा जर विचार करायचा झाला तर जाणवणारी चौथी गोष्ट अशी आहे की आधीच्या अर्थसंकल्पांच्या तुलनेमध्ये यावेळचं अर्थसंकल्पीय भाषण सादर करत असताना अर्थमंत्र्यांची देहबोली आधीच्या 8 अर्थसंकल्पांच्या तुलनेमध्ये काही प्रमाणात तरी वेगळी होती. मुळात आधीच्या 8 अर्थसंकल्पीय भाषणांच्या तुलनेनं यंदाचं अर्थसंकल्पीय भाषण हे कमी वेळाचं आहे. याबाबतचा दुसरा मुद्दा असा की आधीच्या अर्थसंकल्पीय भाषणांमधली संवाद फेक, त्यातली जरब आणि त्याचा वेग याच्या तुलनेमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या संवाद फेकीचा वेग हा कमी होता. एकंदरीतच असाच विचार करत असताना जाणवणारी तिसरी गोष्ट अशी आहे की केवळ वेग कमी होता, केवळ वेळ कमी लागला असं नव्हे तर संपूर्ण भाषणाची पट्टी सुद्धा, स्वर सुद्धा खालच्या पट्टीतला होता हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि काही वेळेला तर असं वाटून गेलं की हे अर्थसंकल्पीय भाषण अर्थमंत्री जरूर सादर करतायत पण त्यांचं पुरेसं मन त्याच्यामध्ये नसावं. अन्यथा जो काही एक व्यक्ती म्हणून अशा पद्धतीचं 1.25 तासाचं प्रचंड मोठं भाषण करत असताना इकडं तिकडं एखादा शब्द होणं हे सहज शक्य आहे, हे मानवी आहे आणि ते पूर्णपणाने क्षम्यही आहे. पण त्यातनं जे वेगवेगळे राजकीय संकेत दबक्या स्वरामध्ये का होईना काढले गेले हेही या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य आहे, ही गोष्ट नक्की. अर्थसंकल्पाच्या निमित्तानं असा विचार करत असताना, त्यातल्या तरतुदींचा विचार करत असताना जशा अर्थमंत्र्यांची भूमिका या पार्श्वभूमीचा विचार केला तसं एकंदरीतच यंदाच्या अर्थसंकल्पाला असलेली पार्श्वभूमी याचाही विचार करावा लागेल. कोणत्याही अर्थसंकल्पाला विशेषतः आपल्या देशात स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासात संसदेला सादर झालेल्या अंतरिम म्हणजे इंटेरिम की म्हणजेच हंगामी किंवा अंतिम म्हणजे फायनल अर्थसंकल्पाला असणारी सगळ्यात मोठी पार्श्वभूमी ही अर्थसंकल्प पूर्व आढावा या कागदपत्रांची असते. अर्थसंकल्प पूर्व आढावा याला इकॉनॉमिक सर्व्हे अशा नावाने आपण ओळखतो. यंदाच्या अर्थसंकल्प पूर्व आढावा किंवा इकॉनॉमिक सर्व्हेनं दिलेले संकेत हे संदिग्ध आणि संमिश्र आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवरती यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये असलेल्या तरतुदी या जास्त स्पष्ट आहेत आणि त्यामुळे इकॉनॉमिक सर्व्हे ही पॉलिसी असते आणि अर्थसंकल्प ही स्ट्रॅटेजी असते, हा मुद्दा अधोरेखित होतो. पॉलिसी म्हणजे नीती, स्ट्रॅटेजी म्हणजे रणनीती. पॉलिसी किंवा नीती ही दीर्घकालीन कारणांचा परिणाम असतात. स्ट्रॅटेजी ही त्या वेळचं गणित सोडवण्याची पद्धत असते. म्हणजे वेगळ्या पद्धतीनं म्हणायचं झालं तर इकॉनॉमिक सर्व्हे हा ताळेबंद असतो किंवा आणि त्या तुलनेमध्ये अर्थसंकल्प हा पवित्रा असतो. त्यामुळे तो तात्कालिक असतो, तो स्थलसापेक्ष असतो, तो कालसापेक्ष असतो आणि साहजिकच तो सरकार आणि व्यक्तिसापेक्ष असतो. या निकषांवरती यंदाच्या अर्थसंकल्पाचा विचार करायचा झाला तर अर्थसंकल्प पूर्व आढाव्याच्या तुलनेमध्ये अर्थसंकल्प हा जास्त स्पष्ट आहे. पण याला असलेली दुसरी बाजू ही लक्षात घेतली पाहिजे की अर्थसंकल्प पूर्व आढावा किंवा इकॉनॉमिक सर्व्हे हे जास्त अधिकृत असं कागदपत्र मानलं जातं कारण त्याला इको सोशिओ इम्पॅक्ट जास्त असतो. अर्थसंकल्पामध्ये पॉलिटिकल इको किंवा पॉलिटी इकॉनॉमिकल असा प्रभाव आणि परिणाम जास्त असतो. यंदाच्या अर्थसंकल्पाचा अशा दृष्टीने विचार करत असताना जाणवणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की स्थानिक किंवा राष्ट्रीय घटक
आणि स्थानिक किंवा राष्ट्रीय घटना यांचा प्रभाव अर्थसंकल्प 2026 वर नाही असं म्हणणं वेडगळपणाचं ठरेल. पण स्थानिक घटना आणि स्थानिक घटक यांच्या तुलनेमध्ये जागतिक घटक आणि घटना यांचा फार मोठा प्रभाव, परिणाम आणि पार्श्वभूमी अर्थसंकल्प 2026 या घटनेमागे आहे, हे अत्यंत उघड आहे. मग डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही आठवड्यांमध्ये वारंवार वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीच्या केलेल्या टॅरिफ बद्दलच्या घोषणा, त्याच्यामध्ये झालेले बदल, त्याची झालेली किंवा न झालेली अंमलबजावणी यांचं जसं गणित याच्या पाठीमागे आहे, तसंच अर्थसंकल्प सादर होण्याच्या अवघे काही दिवस आधी गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला युरोपियन युनियन बरोबर आपण केलेला करार मदार असेल. अर्थसंकल्प सादर या पार्श्वभूमीवर जगाच्या पातळावरती निदान 10 ठिकाणी असलेली युद्धसदृश्य परिस्थिती याचा विचार असेल. जगाच्या पातळीवरती सोनं आणि चांदी यांच्या भावामध्ये झालेले बदल, त्याच्यामध्ये झालेली अभूतपूर्व अशी वाढ आणि त्याच्याच बरोबर झालेली अपरिमित अशी घसरण आणि याचे आर्थिक दृष्ट्या वेगवेगळ्या तऱ्हेनं वेगवेगळ्या पातळ्यांवरती झालेले वेगवेगळे परिणाम याची फार मोठी पार्श्वभूमी यंदाच्या अर्थसंकल्पाला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. या दृष्टिकोनातनं जरूर विचारात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की अनेक चॅनल्सवरती अर्थसंकल्प सादर व्हायच्या आधीच्या काळात काय तासभरामध्ये अर्थसंकल्प पूर्व अशी ही चर्चा झाली आणि ती चर्चा सुरू होत असताना वारंवार जगाच्या बाजारामध्ये सोन्याच्या भावामध्ये 1 किलो मागे 17,000 रुपयांनी घट, 18,000 रुपयांनी घट अशाचा विचार केला. अगदी पहिल्या इतकी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सोन्याच्या जागतिक बाजारांची झळ आता पोचत नाही. याचं कारण असं आहे की 2024च्या अखेरीला आपल्या केंद्र सरकारनं किंवा आपल्या देशाच्या केंद्र सरकारनं 1990च्या दशकात, अगदी नेमकं साल सांगायचं तर 1990-91 साली आपल्या देशाच्या रिझर्व्ह बँकेनं बँक ऑफ इंग्लंडकडे 127 मेट्रिक टन सोनं गहाण ठेवलं होतं. हे सोनं गहाण ठेवल्यानंतर त्याचे जे काही राजकीय किंमत तत्कालीन अर्थमंत्र्यांना भोगावी लागली असेल, टीका टिप्पणीचं धनी व्हावं लागलं असेल, हा भाग वेगळा. पण यातनं जो आपण एक देश म्हणून, एक राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून संकेत दिले ते इतके सकारात्मक होते. ते सकारात्मक संकेत यंदाच्या अर्थसंकल्पाला किंवा 91 ते 2026च्या आर्थिक व्यवस्थेच्या प्रगतीला फार मोठे प्रेरणा देणारे ट्रिगर असे ठरले. असे अनेक संकेत 2026च्या अर्थसंकल्पानं दिलेत का? याचं उत्तर होकारार्थी आहे. ही या अर्थसंकल्पाची पार्श्वभूमी लक्षात घेण्याजोगी आहे. आणि या पार्श्वभूमीवरती अर्थसंकल्प 2026चा विचार करताना जाणवलेली गोष्ट अशी आहे की यातनं जे संकेत सरकार देऊ इच्छित होतं ते योग्य जागी पोचले आहेत. म्हणून आनंदानं आणि वेगळ्या अर्थानं कही पे निगाह है कही पे निशाणा असं जरूर म्हणता येईल, पण जिथं तीर मारायचा होता तिथं तो बसला हे नक्की. अन्यथा ट्रेड डील झालं नसतं. या धामधुमीमध्ये आखाती देशातला एक राष्ट्राध्यक्ष अवघ्या काही तासांत पुरेसा भारतात येतो आणि त्या अवघ्या काही 3-4 तासांमध्ये भारत सरकार बरोबर तो 10 पेक्षा जास्त करार करतो. या 10तले 2 तेलाविषयी असतात, 4 कमोडिटीज विषयी असतात आणि 1 ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक बद्दल असतो. हा योगायोग नसतो. म्हणजे केवळ जागतिक क्रमवारीमध्ये मी 3ऱ्या क्रमांकाची राष्ट्रीय अर्थव्यवस्था झालो याची तर ती पोचपावतीच असते. पण या वाढत्या सामर्थ्याच्या जरी नसलं तरी सुधारित स्थानाचा भारतीय अर्थकारणामध्ये धोरण म्हणून आणि कारण म्हणूनही उपयोग केला जाऊ शकतो असे संकेत हा अर्थसंकल्प देतो. आणि म्हणून गेल्या 10 दिवसात जे जवळजवळ 20 पेक्षा जास्त भाषणं, जाहीर व्याख्यानं मी अर्थसंकल्प 2026 या विषयावर केली, त्यातल्या काही भाषणात मी म्हटलं तसं की तशाही अर्थानं आकार म्हणून, तशाही अर्थानं भूराजकीय म्हणजे जिओपॉलिटिकल स्थान म्हणून,
तशाही अर्थानं पारंपरिक मार्गांचं कन्सॉलिडेशन करणारी राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून याच्याच बरोबरीनं आता वेळ प्रसंगी शब्दानं बोललं नाही तरी कृतीनं हेड ऑन घेण्याची शक्यता, सामर्थ्य आणि इच्छाशक्ती आहे, हा संकेत देणारा हा अर्थसंकल्प आहे का, याचा विचार केला पाहिजे. हे करत असताना या अर्थसंकल्पानं आर्थिक धोरणामध्ये राखलेलं आणि दाखवलेलं सातत्य हा या व्हिडिओतला शेवटचा मुद्दा. आपल्या असं लक्षात येईल की हा मुद्दा मी वारंवार मांडतो तो या अर्थसंकल्पातनं न बोलता अधोरेखित केलाय. 1991 ते 2026 या 36 वर्षांच्या काळात आपल्या सगळ्यांच्या देशानं वेगवेगळी सरकारं पाहिली, वेगवेगळ्या राजकीय इच्छाशक्तींचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री पाहिले, पण आपल्या देशाच्या आर्थिक धोरणानं कधीही घुमजाव किंवा युटर्न केलेलं नाही. आपल्या प्रसंग परत्वे, सरकार अनुरूप प्राधान्यक्रमामध्ये, प्रायोरिटीमध्ये बदल झाले असतील, योजनांमध्ये नावात बदल झाले असतील, परंतु अर्थकारण किंवा आर्थिक धोरण म्हणून ना आपण जागतिक जबाबदारी, मग ती आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, टाळलेली नाही आणि ती स्थानिकही टाळलेली नाही. यातनं जाणारे दिले गेलेले संकेत आणि त्याचे झालेले सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम याची पुरेशी पोचपावती म्हणजे अर्थसंकल्प 2026. मनपूर्वक धन्यवाद.